अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे वारंवार इराणला धमक्या देतच आहेत। दोन्ही देशांमध्ये शांती करार लवकर झाला नाही तर वाईट परिणाम होतील असे ट्रम्प यांनी म्हटलंय। घड्याळाचा काटा गतीने पुढे सरकतोय, शांती करार झाला नाही तर इराणसाठी काहीच शिल्लक राहणार नाही असं त्यांनी सुनावलंय। ट्रम्प यांची वक्तव्य पाहिल्यावर ते पुन्हा हल्ल्याच्या तयारीत आहेत का असा सवाल उपस्थित झालाय। सध्याची शांतता ही वादळापूर्वीची असल्याचं म्हटलं जातंय, त्यामुळे जगावरती संकट निर्माण झालंय। त्यातच काल यूएईच्या आण्विक तळावर झालेल्या हल्ल्यानंतर संकट आणखीनच गडद झालंय। 40 दिवसांच्या युद्धविरामात दोन्ही देशांनी आपापली शस्त्रागार, दारुगोळा पुन्हा सुसज्ज करून ठेवलाय। एवढंच नाही तर अमेरिकेने इराणवर पुन्हा हल्ला केल्यास त्या मिशनचं नाव काय असेल तेही नक्की झालंय। त्यामुळे युद्ध 2.0 लवकरच सुरू होण्याची भीती आहे। इराणला सोशल मीडियावरून धमकावल्यावर आता ट्रम्प यांनी एक व्हिडिओही जारी केलाय। त्यात त्यांनी एआयची मदत घेतली आहे। एआय व्हिडिओमध्ये ट्रम्प हे इराणचं ड्रोन पाडताना दिसतायत। बेसिकली अमेरिका हे इराणचा ड्रोन पाडताना दिसतेय। अमेरिकेच्या एका युद्धनौकेवरून ट्रम्प यांनी इराणी ड्रोन पाडला असं या व्हिडिओत दाखवलंय। अमेरिकन युद्धनौकेकडे येणाऱ्या एका इराणी ड्रोनला लाल रंगाच्या लेझर बीमनं पाडलं असं या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलंय। इराणच्या संसदेच्या उपसभापतींनी अमेरिकेला धमकी दिली आहे। तेल ठिकाणांवरच्या हल्ल्यांना सडेतोड प्रत्युत्तर देऊ इराणी संसदेचे उपसभापती हाजी बाबाई यांनी ही धमकी दिली आहे। आमच्या हल्ल्यांनंतर जगाला तेल मिळणं बंद होईल असं हाजी बाबाई यांनी म्हटलंय। जग तेलासाठी वणवण भटकेल असंही त्यांनी म्हटलंय। यूएईच्या अणुऊर्जा केंद्रावरती इराणनं ड्रोन मारा केलाय। ड्रोन हल्ल्यानंतर अणुऊर्जा केंद्रावरती आग लागली। बाराकाह अणुप्रकल्पाच्या वीज जनरेटरला आग लागली। सुदैवाने युरेनियम आणि युरेनियम विकसन विभाग सुरक्षित आहेत। अणुप्रकल्पावरच्या हल्ल्यामुळे शांतता चर्चेला धक्का बसलाय। इराणच्या हल्ल्यानंतर भारताकडूनही चिंता व्यक्त करण्यात आली आहे। यूएईच्या अणुऊर्जा केंद्रावर झालेल्या हल्ल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा कडाडल्या। कच्चं तेल $110 प्रति बॅरेलच्या पुढे गेलंय। एका दिवसात कच्च्या तेलाचे दर 1% वधारले। तर एकीकडे तेल महागतंय तर दुसरीकडे रशियन तेलाच्या खरेदीवर अमेरिकेनं पुन्हा निर्बंध लागू केलेत। अमेरिकेच्या निर्णयाचा भारतासह अनेक देशांना फटका बसतोय। 16 मे पर्यंतच रशियन तेलावरचे निर्बंध शिथिल होते। रशियन तेल खरेदीवर निर्बंध नको अशी भारतानं विनंती केलेली होती। मार्चमध्ये रशियाच्या निम्म्या कच्च्या तेलाची खरेदी भारताकडून झालेली आहे। मार्चमध्ये 2.25 दशलक्ष बॅरेल तर एप्रिलमध्ये 2.1 दशलक्ष बॅरेलची खरेदी करण्यात आली आहे। अमेरिकेमध्ये एका एअर शो दरम्यान अमेरिकन नौदलाच्या 2 लढाऊ विमानांची हवेत टक्कर झाली। अपघातानंतर दोन्ही विमानातल्या 4ही क्रू मेंबर्सनी तातडीनं इजेक्ट केल्यामुळे जीवितहानी झाली नाही। मात्र दोन्ही विमानं पूर्णतः नष्ट झाली। दोन्ही विमानं EA-18G ग्रॉव्हलर्स प्रकारातली होती। मॉस्कोवरच्या ड्रोन हल्ल्याचं युक्रेनकडून समर्थन करण्यात आलंय। युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी या हल्ल्याचं समर्थन केलंय। रशियानं ड्रोन हल्ले करून आमचे 50 लोक मारले असं झेलेन्स्की म्हणाले। युक्रेनच्या मॉस्कोवरील हल्ल्यामध्ये एका भारतीयासह 4 ठार झालेत। युक्रेनच्या सीमेपासून मॉस्को 500 किलोमीटर दूर आहे, तरीही मोठा ड्रोन हल्ला झालेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।